नमस्कार मित्रांनो, स्वागत करतोय तुमचं आपल्या चॅनलमध्ये. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल माझा लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करत जावा. आणि बघूया आता एक 22 तारखेचं नाशिकचं मोठं मैदान आहे आणि त्या मैदानामध्ये असे एक 10 ते 11 पैरे आहेत जे अंदाजित पैरे आहेत. पैरे ठीक खरेसुद्धा होतील एखाद्या वेळेस. बघूया, चला मग सुरुवात करूया. एक नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील श्रीनाथ केसरीचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ओळखला जाणारा असा हा लखन आपल्याला पळताना दिसणार आहे त्या मैदानामध्ये. आणि लखन आपल्याला कोणासोबत अंदाजित दिसू शकतो? लखन जो आहे तो सांडू मिस्त्री तळेगाव तसेच सूरज शेठ जायगाव यांचा देवाभाई आपल्याला पळताना दिसू शकेल. छोटा देवाभाई जे जायगावचे आपले परममित्र आहेत सूरज शेठ जाधव यांनी नियोजन जे आहेत केलेलं आहे. नियोजनाचा बादशाह म्हटलं तरी काही हरकत नाही आहे. लखन आणि देवाभाई हा अंदाजित पैरा आहे. बघूया. तसेच लाल बादशाह सांडू मिस्त्री तळेगाव तसेच सूरज शेठ जायगाव यांच्या नियोजनामध्ये पळणार आहे लाल बादशाह. त्याचासुद्धा एक टॉपचाच पैरा झाला आहे. बघूया कोण असेल. 3 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये मुंबईचं अधिराज्य गाजवणारा असा हा मिलिंद शेठ पाटील कुसगाव अंबरनाथकरांचा भुंगा. आणि हा भुंगा आपल्याला पळताना दिसू शकेल कान्हा शेठ यांचा शॉटगन मेहरबान. सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे हा मेहरबान हिंद केसरी कोरेगावच्या मैदानाचा 1 नंबरचा मानकरी आहे. कशा पद्धतीने त्याच्याकडे स्पीड आहे, कशा पद्धतीचं त्याच्याकडे पळणं आहे दोन्ही साईड. भुंगा तर काय बोलाय नको. भुंगा सगळ्या महाराष्ट्राचा लाडका आहे आणि मिलिंद शेठ यांचं नाव संबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवणारा, 13 देशाने 14 देशामध्ये पोहोचवणारा असा भुंगा आणि मेहरबान त्या मैदानामध्ये अंदाजित पैरा आहे. दिसू शकेल मला वाटते जोडी ही. 3 नंबरचा दादा सरकार यांचा घरचा साज आपल्याला पळताना दिसू शकेल. सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे कासेगाव मैदानामध्ये या जोडीनं काय पराक्रम केला होता, कशा पद्धतीनं या जोडीनं 1 नंबरचा हिंद केसरीचा मान जो आहे तो पटकवला होता. असा सर्जा आणि रोमन ही जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. आणि मोठ्या मैदानामध्ये ही जोडी चांगल्या पद्धतीने पळते. दोघांनाही माहिती आहे कशा पद्धतीनं ही जोडी म्हणजे एकमेकांना कुठून कसं वाढून पळायचं ते. गाडीवरती ड्रायव्हर असतील दिलीप ड्रायव्हर शिरस्वस्तिकर. बघूया कशा पद्धतीने हे सुद्धा एक जोडी चांगली आहे. अंदाजित पैरा हा सुद्धा काही होऊ शकतं. 4 नंबरचा पैरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये रॉकेट म्हटलं जातं असा घोटचा सर्जा. हा घोटचा सर्जा आपल्याला समाजसेवक संतोष तोडकर ठाणे विठावा यांच्या मल्हारसोबत कदाचित दिसू शकेल. अंदाजित पैरा आहे मित्रांनो. पैरा काही होऊ शकतो परंतु तुम्हाला माहितीच आहे या जोडीचा सुद्धा दबदबा आहे. हे दोघेही वेगाचे सम्राट आहेत आणि ते सुद्धा चांगले पळतात. गाडीवरती ड्रायव्हर असतील बबलू चाचा किल्ले मच्छिंद्रगड. खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीसुद्धा गड्या. 5 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत 6 नंबरचा पैरा या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये थारचा मानकरी असलेला मुंबईचा रायबा. हा मुंबईचा रायबा आपल्याला कोणासोबत पळताना दिसू शकेल? अंदाजित पैरा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये सलग 5 वर्ष बिनजोडचं शर्यत क्षेत्र गाजवलं. 3 फेऱ्याच्या मैदानाचा बादशाह राहुल पाटील अडवलीकर कल्याण यांचा मथुर 1001 आणि रायबा हा एक अंदाजित पैरा आहे मित्रांनो. मला असं वाटतं की हा पैरा झाला पाहिजे जर त्या ठिकाणी गुलाल जर मिळवायचा असेल या जोडीला तर. कारण की जोडी सगळ्या महाराष्ट्रामध्ये पळेल नाही अगोदर का पळाली काय मला माहीत नाही. शंभू जो आहे तो पळणार नाही असं वाटतं आहे कारण त्याच्या पायाला जे आहे ते लागलेलं आहे त्या दिवशी मुंबईच्या मैदानामध्ये दुसऱ्याच्या. त्याच्यामुळे तो पळणार नसेल असं वाटतंय. रायबा आणि मथुरची जोडी आपल्याला अंदाजित पैरा आहे मित्रांनो पळताना दिसू शकेल. 6 नंबरचा पैरा बकासूर. ज्या बैलाने संबंध महाराष्ट्रामध्ये त्याच्या पळण्याच्या जोरावरती 14 देशामध्ये नाव पोहोचवलं. मालकाचं त्याचं असा लाडका
12 हिंद केसरी बकासूर आपल्याला कोणासोबत दिसू शकेल? अंदाजित पायरा आहे मित्रांनो बकासूरचा सुद्धा. बकासूर आपल्याला पळताना दिसू शकेल दुर्गासोबतच. काय गाडी पाळली पब्लिकनं मित्रांनो, वाटते एवढी सोपी गोष्ट नाही. दुर्गा सदी काही कमी नाही. मला वाटते घरचाच साज त्या मैदानामध्ये पळताना दिसू शकेल. अंदाजित पायरा आहे मित्रांनो, बघूया काय होतंय. 7 आणि 8 नंबरचा पायरा जो आहे तो या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये सतत गुलालाचा बेताज बादशाह असा हा निमगावकरांचा सावकार आणि सावकारसोबत आपल्याला पळताना दिसू शकेल कोरेगावकरांचा भवानी. काय जोडी आहे मित्रांनो. कालच मुलाखत या मालकांची दोन्ही घेतली. खूप मनमिळावू, खूप छान स्वभावाचे मालक आहेत आणि 100% मला नाही वाटत की गाडी पळेल, परंतु अंदाजित मला वाटते की पळेलसुद्धा. काही सांगू शकत नाही मित्रांनो. हे बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे, पळूसुद्धा शकेल. 9 नंबरचा पायरा सौ उर्मिलाताई माणिक शेठ गायकवाड, मथुरा फार्म चिंचाळे, एकनाथ दादा यांचा कंदूरचा राजा आपल्याला कालच्याच मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला असा हा जोड म्हणजेच शिरवडेकरांचा संग्रामच पळताना दिसू शकेल. काय जोडी पळाली मित्रांनो, डोळ्याचं पारणं फेडलं, कारण की रथी महारथी त्या ठिकाणी होते. ऑलराऊंडर अप्पा ड्रायव्हर कारुंडेकरांनी काय गाडी खेचली आणि दाखवून दिले सबंध महाराष्ट्राला की ते काय करू शकतायत आणि कशा पद्धतीनं ते गाडी चालवू शकतायत. बघूया, ही सुद्धा एक नामांकित जोडी आहे. 10 नंबरचा पैरा मित्रांनो आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये कुमार अवतार पवार यांचं नाव सबंध महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवतोय असा गुलालाचा बेताज बादशाह अर्जुन आपल्याला पळताना दिसू शकेल. या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये हिंद केसरी प्रत्येक मैदानात गुलालाचा बेताज बादशाह अजित शेठ कारुंडे यांचा चिक्या आपल्याला पळताना दिसू शकेल. अर्जुन आणि चिक्याची जोडी आपल्याला पळताना दिसू शकेल. त्या नाशिकच्या मैदानामध्ये चिक्या आजारी आहे, तरी आजारपणातून जर बाहेर आला असेल तर ही जोडी पळताना दिसू शकेल. आणि गाडीवरती ड्रायव्हर असतील आटील ड्रायव्हर तामखाडा हे असू शकतील. 10 नंबरचा पैरा का 11 नंबरचा, मला पैऱ्यात किती नंबरचा आहे ते काय माहीत नाही. मी माझं थोडंसं गंडलं आहे बोलताना, परंतु नंबर न गंडला आहे, पैरे गंडायचं नाही तर अंदाजित आहे. वेगाचा शेवट सर्जा आपला 200 फुटातील एक टॉपचा नंदी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील तो पळताना दिसू शकेल. अंदाजित मला वाटते या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बुलढाणचा बब्या, सलग 14 मैदानाचा 1 नंबरचा मानकरी असलेला बुलढाणाचा बब्या आणि वेगाचा शेवट सर्जा अंदाजित आहे जोडी मित्रांनो. ही जोडी पळताना एखाद्या वेळेस दिसूसुद्धा शकेल आपल्याला. हे माझे एक अंदाजित पैरे होते. पैरे कदाचित चेंज होतील, पैरे कदाचित खरेसुद्धा होतील, सांगू शकत नाही, परंतु त्या नाशिकच्या 22 तारखेच्या मैदानातील एक टॉपचे अंदाज आहेत मित्रांनो.